You said you are a mindset coach. So how is that you are applying that mindset coaching into this book on parenting? सी नाउ इन एव्हरी फील्ड इफ यू ऑब्झर्व की माइंडसेट येतच, मग ते काही असो, पेरेंटिंग असो किंवा तुमचं करिअर असो, काही असो, कारण का बेसिकली सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडसेटनीच चालू होतात. तुमचा माइंडसेट काय आहे, माइंडसेट म्हणजेच काय की तुम्ही काय विचार करताय. आता विचार करताना मी नेहमी असं म्हणते की तुमचे बिलीफ काय आहेत, तुमचं कल्चर काय आहे, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. की तुम्ही कुठल्या अपब्रिंगिंग मधनं तुम्ही आला आहात, तुमची जडणघडण कशी झालेली आहे. कारण का मी पुन्हा पुन्हा हे का वाक्य म्हणते, कारण का ह्या गोष्टीवरच तुमचा माइंडसेट रेडी होतो. लहानपणापासून तुम्ही काय बघत आलेले आहात, लहानपणापासून तुम्ही काय एक्सपिरियन्स केलेलं आहे, ह्याच्याने आपलं माइंडसेट तयार होतो. आणि तो इतका स्ट्रॉंग असतो ना, कारण त्याच्यामुळे जेव्हा माइंडसेटचं आपण बोलतो, आता समजा माझ्याकडे एखादी आई आली, जसं मगाशी गप्पा मारताना पण आपण बोलत होतो, तर त्या आईचं मला आधी बघावं लागतं बॅकग्राऊंड काय आहे, तिचं घरचं वातावरण कसं होतं, आणि मग अकॉर्डिंग टू दॅट मला डील करावं लागतं. म्हणजेच घरचं वातावरण म्हणजे काय, मी हे बघते की तिचा ती काय माइंडसेट, काय फ्रेम घेऊन आली आहे, आणि मग ह्या गोष्टी होतात. सो हे कनेक्शन खूप गरजेचं आहे. म्हणूनच पॅरेंटिंग असो किंवा काय असो, माइंडसेट आणि हे इट गोज हँड इन हँड. मी जेव्हा पुस्तक वाचत होतो ना, तेव्हा मला पॅरेंट्सच्या काही कॉमन मिस्टेक्स दिसल्या. काय आहेत त्या कॉमन मिस्टेक्स? बापरे, बऱ्याच मिस्टेक्स आहेत, पण त्यातली मी एक खूप महत्वाची मिस्टेक तुम्हाला सांगेन, जी मी वारंवार आजही मला ती गोष्ट आढळते. पेरेंट्स ना मुलांना नाही म्हणायला खूप घाबरतात. म्हणजे जर मुलांनी एखादी डिमांड केली तर मी त्याला नाही कसं म्हणू, हा पहिला थॉट त्यांच्या मनात असतो. त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाने जर डिमांड केलीये तर मी ती पूर्ण केलीच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना, म्हणजे मुलांपेक्षा मला असं वाटतं पेरेंट्समध्ये हे जास्त फिअर आहे अबाउट सेईंग नो. पूर्वी हे मुलांकडे होतं, पण आता असं आहे की नाही, मी ह्याला नाही कसं म्हणायचं, ही माझी जबाबदारी आहे, मी हे दिलंच पाहिजे. आणि मी जर नाही म्हटलं तर ह्यानी मग हा आकांडतांडव करेल, हा ऐकणार नाही, हा जेवणार नाही, हा फेकाफेक करेल. ह्या गोष्टी खूप आहेत. त्याच्यामुळे हल्ली पेरेंट्सचा हा मोठा चॅलेंज आहे, मुलांना नाही म्हणणं. आपल्या वेळेस कसं होतं की आपले पेरेंट्स आपल्याला नाही म्हणूच शकत होते, आणि आपल्यालाही माहिती होतं की हा बाबा आपण एखादी गोष्ट मागितली तर लगेच काही मिळणार नाहीये. म्हणजे मला तर चांगलं आठवतं, मला तर असं सांगितलं गेलं होतं की बटन दाबल्याबरोबर गोष्टी मिळणार नाहीयेत, थांबायचंय, हॅव पेशन्स, गोष्टी मिळणार. पण आत्ता तसं नाहीये. आत्ता पेरेंट्स ना खूप पटकन रिॲक्ट होतात आणि त्यांना ते फिअर आहे. सो हा एक खूप मोठा चॅलेंज आहे पेरेंट्समध्ये आत्ताच्या, की नाही कसं म्हणायचं. मला असं वाटतं तुम्ही अनेक किस्से पण आता बघितलेच असाल की आईने मोबाईल दिला नाही म्हणून तिने सुसाईड केलं, किंवा ह्यानी ह्याला गोष्टीला नाही म्हटलं म्हणून कितीतरी खून होतात, मर्डर होतात. सो ह्या खूप, म्हणजे हे काय आहे, हे नाहीच आहे ना. कारण का मुलं नाही पचवत नाहीये. त्याला रिझन काय की मुलांना नाही पचवताच येत नाही, कारण का लहानपणापासून पेरेंट्स त्यांना नाही म्हणतच नाही. सो हा एक खूप मोठा चॅलेंज आहे पेरेंट्सचा, की ते नाही नाही म्हणत, त्यांना ते फिअर आहे. सोल्युशन काय आहे याच्यावरती? बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, आणि सुरुवातीपासून त्यांना नाही म्हटलं पाहिजे आधी, की ठीक आहे तुला हे हवंय ना, मिळणार, पण इट इज गोइंग टू टेक टाइम, मी देणार, पण हट्ट नाही करायचा. हे तुम्ही लहानपणापासून त्याला बोलवून सांगा, त्याचं काय त्याच्यात चांगलं आहे, वाईट आहे, ह्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करा. मुलं आहे ना ऐकतात. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की आपण डिस्कस करत नाही, आपण त्यांच्याशी बोलत नाही. आपल्याला असं वाटतं की ओके आपण दिवसभर नाही होत ना, मग आता यांनी मागितलं पाहिजे, मग आपण कमवतोय कोणासाठी, त्याच्यासाठी, मग आपण देऊया. पण तिथून जी ती सवय लागते, मग आधी छोटी गोष्ट असते, मग मोठ्या गोष्टीकडे वाढला जातो. मी माझा किस्सा सांगतो. माझी मुलगी 6वीत आहे, तिच्याकडे फोन आहे, तिचा स्वतःचा फोन आहे. आमचे जुने झालेले फोन आम्ही तिला देतो, एकदम सोपं आहे ते. आता तिला आयफोन पाहिजे, मी फक्त नाहीच म्हणतोय. पण ऍज अ पॅरेंटिंग कोच मी तुम्हाला विचारतोय की हे नाही मी किती दिवस म्हटलं पाहिजे? खरंच तिला गरज आहे का आता आयफोनची? तसं बघायला गेलं तर तिला फोनची पण गरज नाहीये. हा, मग तेच मी म्हणते की फोनचीच गरज नाहीये, मग आयफोन तो बहुत दूर की बात आहे. मग इथे आपण ऍज अ पॅरेंट तिला हे समजावणं गरजेचं आहे ना. मग आपण आपले किस्से तिला सांगितले पाहिजेत की अगं आमच्या वेळेस हे नव्हतं, पण तरी आम्ही तुला फोन देतोच होत, पण आयफोनची गरज नाहीच. आणि मी तर रेकमेंड कधीच नाही करत ह्या गोष्टी, की ठीक आहे फोन तरी तात्पुरता तुम्हाला आजकाल रिसर्च करायला किंवा काही वाचायला, किंवा ह्यांना बऱ्याच गोष्टी असाइनमेंट्स असतात, सो ठीक आहे. पण आयफोन
मला नाही वाटत गरजेचं आहे. सो तो तुम्ही कसं तिला समजावताय हे शेवटी तुमच्यावरती आहे. पण तिच्या मैत्रिणींकडे आहेत की आयफोन, असू देत की. मग ते पिअर प्रेशर तयार होतं. पण तरी मग ऍज अ पेरेंट मग असं पिअर प्रेशर अनेक गोष्टींचं येईल ना, मग अनेक गोष्टींचं येईल आणि येतच. पण मग हे इथेच तर आपले संस्कार आहेत किंवा आपलं अपब्रिंगिंग आहे किंवा आपण त्यांना कशा पद्धतीने समजावतो, इथे आपली कसर आहे की आपण कसं त्यांना ह्या गोष्टी, म्हणजे आपण अगदी मराठीमध्ये गळी उतरवतोय त्यांच्या, कसं त्यांना हे समजावून पटवून सांगतोय की हे गरजेचं नाहीये, तेव्हाच त्यांना कळेल. मुलांना आयफोन नाही दिला, त्यांना एक खेळणं जे हवं असतं ते नाही दिलं, त्यांना एखादी कार्टून सिरीज आत्ता बघायची आहे ती त्यांना नाही बघू दिली, की ते अग्रेसिव्ह होतात. हो आणि मला पर्सनली वाटतं की हे एक बिहेव्हिअरल चॅलेंज आहे. हो, प्रश्नच नाही. तर असे कुठले कुठले चॅलेंजेस आहेत जे मुलांमध्ये दिसून येतात तुम्हाला? हा जो चॅलेंज आहे अग्रेसिव्ह होण्याचा, हा तो खूप मोठा चॅलेंज आहे. हा म्हणजे आपण त्याला हट्टीपणा म्हणतो, आकांडतांडव करणं असतं, हे सगळं त्या हट्टीपणामधनंच येतं ऍक्च्युली. त्याच्याच बरोबर मला असं वाटतं जे कंपॅरिझन करणं असतं, जसं लहान भाऊ आहे, मोठी बहीण आहे, ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन करणं, मारामाऱ्या होणं, हे आपणही लहान असताना करायचो, पण आत्ताही होतात. पण आत्ता त्या खूप अग्रेसिव्हली होतात, म्हणजे अगदी एकमेकांचे केस धरणं, चावणं. आपण हे नाही प्रकार केलेत, पण आता हे प्रकार सुद्धा होतात. किंवा खूप जोरात मारणं, म्हणजे विचार न करणं की समोरच्याला लागेल किंवा काय, कारण का त्यांचा राग हा ऍट द पीक असतो तेव्हा. सो हे खूप तुम्ही जर बघायला गेलं तर या गोष्टी होतात. आता तुम्ही जर मला हा विचारला प्रश्न की हे का होतं बरं, तर अगेन तुमचं डाएट खूप महत्वाचा रोल प्ले करतं. आई बाबा काय खातायत आणि आई बाबा मुलांना काय खाऊ घालतात. खूप ऑइली खातायत का, खूप स्पायसी खातायत का, त्यांच्या जेवणात प्रॉपर फळं किंवा भाज्या नाही जात आहेत का, कंटिन्यू स्क्रीन टाइम आहे का, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या होतात तेव्हा ते मूल खूप जास्त टँट्रम्स थ्रो करतं, खूप जास्त अग्रेसिव्ह होतं, हट्टी होतं. सो त्याला कंट्रोल करणं मग खूप जड जातं पेरेंट्सना. तिथे पण अगेन तुम्ही जर त्यांना वेळ दिलात, नीट गोंजारलं, जवळ घेतलं, त्यांच्याशी छान संवाद साधलात, तर नक्कीच ते गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण अगेन तुम्ही वेळ दिला पाहिजे. पण अग्रेशन एक इश्यू झाला, असे आणखीन काय काय इश्यूज आहेत? खूप आहेत ना सर. जसं मी सांगितलं की मारामाऱ्या करणं हा प्रकार आहे. त्याच्यानंतर बेड वेटिंग हा पण एक प्रकार होतो. तो कुठेतरी इनसिक्युरिटी आणि ह्या गोष्टींमुळे येतो. किंवा अजून तुम्ही म्हणाल तर तुम्ही थंब सकिंग बघितलं असेल, तोही एक मोठा चॅलेंज आहे. तो पण इनसिक्युरिटी मधूनच येतो. सो अशा अनेक गोष्टी आहेत लहान बडी मुलांना होतात. तर सगळे हे बिहेव्हिअरल चॅलेंजेसच आहेत की कुठून ना कुठून त्यांना काहीतरी, आपण जसं म्हणतो ना, पोषक तत्व मिळत नाहीत, प्रॉपर न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत, त्यांची सायकोलॉजिकल वाढ प्रॉपर होत नाही, इमोशनल त्यांची वाढ होत नाही, कुठेतरी काहीतरी लॅकिंग असतं आणि मग हे इश्यूज येतात मुलांना. वडील नाही म्हणतायत, आई हो म्हणतीये, काय करायचं? मग आधी बोथ शुड बी ऑन द सेम पेज. हा प्रॉब्लेम आहे आत्ताच्या पेरेंट्सचा. दे बोथ आर नेव्हर ऑन द सेम पेज. म्हणून आधी आई बाबांमध्ये हे आपस समंजसाने या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत की अगं खरंच गरजेचं आहे का, काय केलं पाहिजे. मुलं ना खूप हुशार आहेत, त्यांना माहिती असतं की हा नाही म्हणतो ही हो म्हणणार आहे, किंवा ही नाही म्हणते हा हो म्हणणार आहे. मग ते बरोबर त्याला मस्का पॉलिश कसं करायचं त्यांना माहितीये. पण म्हणून तुम्ही दोघं जर सेम पेजवर असाल तर ते कसं डिमांड करणार? तिला माहितीये काय उपयोग नाहीये, हे दोघं एकाच पार्टीत आहेत, त्यासाठी तुम्ही दोघं एकाच पार्टीत असणं गरजेचं आहे ना. ते नाही होत. तर कुठेतरी असं नाही की मी चांगली किंवा मी चांगला किंवा मी तिच्या गुड बुक्स मध्ये राहिलं पाहिजे, हे कुठेतरी आजकालच्या पेरेंट्समध्ये हे येतं की नाही नको. आणि हे फिअर पण आहे की नाही नको रे, जाऊ देत ना, देऊया ना, कशाला, ऑलरेडी आपण नसतो, आपण हे देऊया, काय मोठं होणार आहे, हे कुठेतरी आहे आजकाल. माझ्या गुड बुक्स मध्ये माझी आई कधीच नाहीये आणि माझ्या आईच्या गुड बुक्स मध्ये मी कधीच नाहीये. हो, पण काही फरक नाही पडला त्याच्यामुळे. नाही फरक पडत. किंबहुना त्या गुड बुक्स मध्ये मी नाहीये म्हणूनच माझी डेव्हलपमेंट झालेली आहे. हो ना, पण हे आपल्याला कळतंय ना, पण हे आत्ताच्या मुलांना कळत नाहीये. त्यांच्यासाठी मग आपण विलन ठरतो. आणि आत्ताची मुलं आपल्यासारखी समजूतदारही नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांचं पर्स्पेक्टिव्हच वेगळे आहेत. त्यामुळे आपल्या आणि आत्ताच्या पिढीमध्ये खूप फरक आहे.